आपल्यासोबत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आहेत. वन नेशन वन इलेक्शन हे मंत्रिमंडळात याबाबतचा ठराव आहे तो मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या हिवाळी अधिवेशनात केंद्रातील मोदी सरकार आहे, जे NDA सरकार आहे, त्या अधिवेशनात ठराव जो प्रस्ताव आहे तो मांडू शकतं. काय तुम्हाला वाटते प्रतिक्रिया? मुळात कॅबिनेटला आणि पार्लमेंटला अधिकार आहे का असा कायदा करण्याचा, हाच मोठा प्रश्न आहे. याचं कारण असं आहे की मतदाराला असं वाटलं की माझा प्रतिनिधी निवडून दिलेला किंवा जो पक्ष मी निवडून दिलेला आहे तो योग्य काम करत नाही, तर त्याला तो खेचू शकतो खाली. मग कुठल्याही मार्गाने आता समजा त्यांनी खाली खेचलं आणि तुमचं वन नेशन वन इलेक्शन हा जर कायदा असेल तर तुम्हाला 6 महिन्याच्या आतमध्ये इलेक्शन घेता येत नाही. आणि कुठलंही एकदा सरकार गेलं की 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला नवीन असेंब्ली असणं हे महत्त्वाचं आहे, अशी असणारी परिस्थिती. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये की लोकशाहीचा खरा अर्थ म्हणजे लोकांनी केलेलं राज्य, गणराज्य आपण ज्याला पूर्वीच्या भाषेमध्ये म्हणत होतो. आता गणराज्य करणं शक्य नाही आहे, कारण का लोकसंख्या वाढलेली आहे आणि त्या सगळ्या लोकसंख्येला एकत्र आणणं कठीण आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये वाया मीडिया काय काढला, तर वाया मीडिया हा की आपण एक प्रतिनिधी निवडायचा एवढ्या मतदारांच्या पाठीमागे आणि तो आपलं म्हणणं त्या ठिकाणी मानणार. हा स्वायत्त आहे का, तर नाही, तो लोकांचं म्हणणं मांडण्यासाठी त्या ठिकाणी गेलेला आहे. त्याच्यामुळे हे सामान्य भाषेमध्ये म्हणायचं झालं तर मास्टर सर्वंट हा जो रिलेशन आहे तो रिलेशन मतदार आणि निवडून गेलेल्या प्रतिनिधीमध्ये आहे. मास्टर हा कोण, तर मतदार. सर्वंट हा कोण, तर निवडून गेले लोकप्रतिनिधी. क्रूड उदाहरण आहे, पण याच्यापेक्षा दुसरं उदाहरण मला सुचत नाही आहे की ज्याच्यामुळे हे संबंध लोकांसमोर मी मांडू शकतो. त्याच्यामुळे निवडून दिलेल्या माणसाला मतदार त्याला सरळ सांगू शकतो, तू माझ्या अपेक्षेने काम करत नाही, तुला सरकारनं राजीनामा दिला पाहिजे. जन आक्रोश झाला तर त्याच्यामधला स्तर आहे. आपण पश्चिम राष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जन आक्रोश आंदोलन झालेली आहे, सरकारं गेलेली आहेत आणि तिथल्या लोकांवरती त्यावेळेस कुठल्याही पद्धतीची फौजदारी गुन्हे झालेले नाहीत. याचं कारण सरकार उलथवून टाकणं हा मतदाराचा अधिकार आहे आणि तो त्यांनी वापरला तर गुन्हा होत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून ज्याला गोरखनाथ केसमध्ये सुप्रीम कोर्टाने बेसिक फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे मूलभूत ढाचा हा तुम्हाला बदलता येत नाही आणि 5 वर्षाचं इलेक्शन फिक्स करणं म्हणजेच 5 वर्षासाठी डिक्टेटरशिप आणणं. तेव्हा 5 वर्षासाठी लोकशाही संपली, 5 वर्षासाठी डिक्टेटर आलं. तुम्हाला पुढच्या 5 वर्षासाठी नवीन डिक्टेटर निवडून द्यायचा आहे. त्याच्यामुळे ही लोकशाही नाही. त्याच्यामुळे हे बेसिक बदल झाले असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्ट याला विरोध करेल असं माझं एकंदरीत कायद्याचं जे नॉलेज आहे त्याच्यावरनं मला असं दिसते. पण सुप्रीम कोर्टाच्या बेंचमध्ये जे हे पिटिशन ऐकल्या जाईल
त्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांची कॉन्स्टिट्यूशनवरती मास्तरी आहे असेच लॉर्डशिप ते असणाऱ्या बेंचमध्ये असले पाहिजेत. बरेच जण आहेत अत्यंत कायद्यामध्ये प्रावीण्य आहेत, याच्याबद्दल दुमत नाही. नॉलेज अत्यंत प्रचंड मोठं नॉलेज आहे, पण तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल नॉलेज असणं हे महत्त्वाचं आहे या गोष्टी ठरवत असताना. आणि म्हणून ज्याचं गाढा कॉन्स्टिट्यूशनलचा अभ्यास आहे अशाच लॉर्डशिपनं ते असणाऱ्या बेंचवरती घेतलं तर ही जजमेंट बाजूला जाईल असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. पण सर हे ते कदाचित त्या ठिकाणी दावा करताना किंवा युक्तिवाद करताना म्हणतील की हे घटनात्मक आहे, आमचं स्वायत्त संस्था आहे, एक संसदीय स्वायत्त आहे, आम्ही जे कायदे करतो किंवा आम्ही त्याच्यात पार्लमेंट हे स्वायत्त नाही. पार्लमेंटला अजिबात स्वायत्ता नाही आहे. इंटरनली पार्लमेंटला असेल किंवा विधानसभेला असेल, घटनेच्या चौकटीमध्येच त्याला काम करावं लागतं. इंटरनल सॉव्हरॅनिटी ज्याला आपण म्हणतो, सार्वभौम आपण म्हणतो, ही सार्वभौम लोकांची मालमत्ता आहे आणि लोकांमध्ये ती रिसाईड होते. एक्सटर्नल सॉव्हरॅनिटी जी आहे ती एक्सटर्नल सॉव्हरॅनिटी ही पार्लमेंटमध्ये आहे. इंटरनल सॉव्हरॅनिटी पार्लमेंटमध्ये नाही. पार्लमेंटला सुद्धा संविधानाच्या 4 चौकटीच्या बाहेर जाता येत नाही, त्याच्यामध्ये स्वायत्ता नाहीच. ज्यावेळी कोविंद समिती गठीत करण्यात आली होती या सगळ्यावर, त्यावेळी 62 पक्षांशी त्यांनी संपर्क साधला, त्यांचे मतं जाणून घेतली. यापैकी 35 जणांनी त्याच्या वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शनच्या बाजूने, तर 15 विरोधात, तर बाकीचे स्थिर होते. त्यांनी काय त्यांचं मत व्यक्त केलं नाही. तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल जर तुमच्यापर्यंत याबाबतची चर्चा करण्यासाठी आल्यावर? आमचा विरोध असणार. वन नेशन वन इलेक्शन होऊ शकत नाही, ही डिक्टेटरशिप आहे. लोकांचं सरकारवरचं असणारं जे एक नियंत्रण असतं ते नियंत्रण तुम्ही 5 वर्षासाठी संपवत आहे. आणि म्हणून हे लोकशाही विरोधी कायदा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. दुसरा प्रश्न आहे की राज्यात सध्या परभणी असेल किंवा इतर भागांमध्ये सध्या कायदेशीर जे काही क्रिमिनल आहे प्रकरणं आहेत ती वाढलेली आहेत. परभणीतलं एक महत्त्वाचं आहे ज्या ठिकाणी दंगल उसळलेली आहे. तुम्ही तिकडे शांततेचं आवाहन देखील केलं आहे. मात्र यामागे कोण आहे असं तुम्हाला वाटतं? एक लक्षात घ्या, आपण 2500 वर्ष गुलामीमध्ये होतो. आणि ते गुलामीमध्ये का होतो? तर आपण राष्ट्राला महत्त्व दिलं नाही, तर त्यावेळेस जात आणि धर्माला असणारं महत्त्व दिलं. आत्तासुद्धा आपण असणारं राष्ट्राला महत्त्व देत नाही आहोत, जात आणि धर्म याला असणारं महत्त्व देत आहोत. आणि टार्गेट काय आहे आता? तर आरक्षण संपलं पाहिजे, मुसलमानांना धडा शिकवला पाहिजे. आता ह्या 2 गोष्टी अशा आहेत की आरग असता माजणारच. त्याच्यामुळे हळूहळू आज लोक पोलिसाला ऐकतात आहेत. पण पोलिसांचं रवैये आज जे आहे ते झालं. देशमुखांच्या याच्यामध्ये सुद्धा आणि परभणीच्या याच्यामध्ये सुद्धा की इनॅक्शन. तर लोक ह्या सिस्टमच्याच विरोधात जाण्याची शक्यता आहे. जाणीवपूर्वक एकीकडे EVMच्या विरोधात विरोधक आवाज उठवतात. तुम्ही देखील एक मोहीम राबवली आहे. अशा स्थितीत EVMवरून दुर्लक्ष करण्यासाठी कोणाचा हा प्लॅन आहे का, जे जाणीवपूर्वक अशा पद्धतीने दंगली उसळवून कुठेतरी लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न आहे? असेलही, मी नाकारत नाही त्याला, की EVMवरनं हटवा अशी असणारी परिस्थिती जी आहे त्याच्यावरनं असला पाहिजे असं मी नाही म्हणत, मी नाकारत नाही त्याला. परभणीत
नेमकं तुम्ही कोणाला दोषी ठरवताय? सध्या राज्यात सरकार जरी स्थापन झालं असलं तरी मंत्रिमंडळ आहे ते अद्याप काही खाते वाटप करण्यात आले नाही. सर्व खाते सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडेच आहेत. तुम्हाला काय वाटतं या सगळ्यावर? माझं म्हणणं असं आहे की सरकारने जे डायरेक्शन दिले पाहिजे होते ते डायरेक्शन दिले नाही आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा पोलीस इनॅक्शन राहिले आणि त्याच्यानंतर एकदम ॲक्शन मोडवरती गेले. घरदारं तोडायला लागले, कोम्बिंग ऑपरेशन करायला लागले, महिलांना त्या ठिकाणी पकडायला लागलेत. तेव्हा हे जे आहेत हेच मी म्हणालो की इथे असणारं नियंत्रण कोणाचंच नाही आहे, कशावरती नाही आहे. तुम्ही फडणवीसांना काय तुम्ही आव्हान करणार आहात? कारण त्यांच्याकडेच सर्व काही आता अधिकार आहेत. माझं काल त्यांच्याशी बोलणं झालं. मी त्यांना असं म्हटलं की कोम्बिंग ऑपरेशन तुम्ही थांबवा, अरेस्ट जे करताय ते तुम्ही थांबवा. तुम्हाला जे कार्यकर्ते किंवा जी समूहातली लोकं पाहिजेत त्यांची यादी तुम्ही तयार करा. ती यादी आमच्याकडे द्या. आम्हाला म्हटलं 48 तास तुम्ही द्या, आम्ही त्या सगळ्यांना हजर करतो तुमच्या पुढे. तुम्ही उठून कोर्टापुढे हजर करा. पण हे कोम्बिंग ऑपरेशन कशासाठी? कोम्बिंग ऑपरेशनचा अधिकार दिला आहे कोणी? फडणवीसांचं काय उत्तर होतं? ते त्यांनी आय जीशी बोलले. आय जीशी मला फोन आला. आय जीला मी ह्याच गोष्टी रिपीट केल्या की म्हटलं तुम्हाला शांतता पाहिजे की नको पाहिजे हे तुम्ही ठरवा. ते याच्यामध्ये शांतता पाहिजे तर मी जे आपल्याला सुचवतोय ते असतातच आपण हे करून घ्या. तेव्हा आय जीनी सुद्धा मान्य केलं की आम्ही त्याच पद्धतीने तिथे करू. दुसरीकडे सर, सरकार स्थापन झालं आहे मात्र खातेवाटप काही झालं नाही. दिल्लीत बैठका सुरू आहेत सगळ्यांच्याच. काय एकंदरीत वाटतं या सगळ्यावर? आज अजितदादांनी शरद पवारांची भेट घेतली, त्यांचा आज वाढदिवस आहे, सहकुटुंब सर्व भेट घेतले. हे सगळं चित्र हे कशा पद्धतीने तुम्ही राजकीयदृष्ट्या पाहताय काय? नाही, मी एवढंच म्हणणार आहे की अजित पवार शरद पवारांचं जे कौटुंबिक आहे त्याच्यावरती कोणी बोलावं असं मला वाटत नाही आहे. पण खातेवाटप न होणं आणि ही एक गंभीर बाब आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. याचाच अर्थ बापात बाप नाही, लेखात लेख नाही असं कॅबिनेटमध्ये चाललं आहे की का, असं वास यायला लागला. दुसरीकडे सर, शरद पवारांनी पत्र लिहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. फेब्रुवारीमध्ये साहित्य संमेलन होते दिल्लीत, तर प्रमुख अतिथी म्हणून पंतप्रधान मोदी यांनी यावं अशा पद्धतीची एक मागणी किंवा विनंती त्यांनी केली. नो कमेंट्स. थँक्यू. नो कमेंट्स. एकंदरीत आपण पाहिलं जर जे वन नेशन वन इलेक्शन आहे, जरी हे आणलं असलं तरी हे लोकशाहीसाठी घातक आहे आणि त्याला आमचा विरोध असेल अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. तर दुसरीकडे परभणी येथील जे कोम्बिंग ऑपरेशन आहे ते चुकीचं आहे, ते थांबवावं असं देखील आवाहन त्यांनी केलं. आणि याबाबतचं चर्चा आहे ती त्यांनी फडणवीस यांच्यासोबत केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीणसह गिरीश कांबळे, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.